तर या याचिकेवर काय निर्णय येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात विधिमंडळ सचिवाकडून ही माहिती समोर आलेली आहे। भूमिका ही स्पष्ट आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्पष्टपणे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। या सरकारच्या इतक्या धडाधड विकेट पडत आहेत तरीही हे सरकार पारदर्शकतेचे ज्या पद्धतीने स्वतःची पाठ थोपटून घेत गुणगान करत आहे, मला वाटतं या सरकारला जरा एक मोठा आरसा प्रेझेंट घेऊन देण्याची गरज आहे। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्षाच्या वरची 2 वर्ष किंवा त्याच्या वरची शिक्षा जर त्याला झाली, अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही। मंत्री माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। एकीकडे अटकेची टांगती तलवार डोक्यावर असताना कोकाटे हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्या वकिलांमार्फत देखील हा दावा करण्यात आला होता। आता ही माहिती समोर आली। एकीकडे अटकेची टांगती तलवार आहे डोक्यावर आणि दुसरीकडे लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे हे दाखल झालेले आहेत। लीलावती रुग्णालयात ते दाखल झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या वकिलांकडून ही माहिती देण्यात आली होती, मात्र आता ही अपडेट सध्या समोर आलेली आहे। लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अटकेची ही टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहेच, मात्र सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याचं कळतंय। तर कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं विधिमंडळ सचिवालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत जी आहे ती आवश्यक असते। तर एकीकडे हायकोर्टात जामिनासाठी याचिका करण्यात आलेली आहे कोकाटेंच्या वकिलांकडून। तर उल्हास बापटजी घटना तज्ञ आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहे। उल्हास बापटजी, कसं या प्रकरणाकडे पाहता आणि पुढे आता कारवाई कशी होऊ शकेल, काय विश्लेषण? कसं आहे, याला जो कायदा लागू होतो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1955, त्याचा उद्देश असा आहे की जे गुन्हेगार सिद्ध झालेत कोर्टामध्ये त्यांनी कायदे करणं पण योग्य नाही आणि मंत्री राहणं पण योग्य नाही, ही फिलॉसॉफी त्याच्या मागची। आणि मग कायदा असा आहे की 2 वर्षाहून जास्त जर का शिक्षा झाली असेल, हे वेगवेगळे येतं कायदे, मी फक्त आत्ताच्या कायद्याबद्दल बोलतोय। काही ठिकाणी शिक्षा 6 महिन्याची झाली तरी रद्द होतं, काही ठिकाणी शिक्षा नुसतं दोषी धरलं गेलं तरी सुद्धा डिस्क्वालिफिकेशन येतं। तर इथे असं एक 2 वर्षाची शिक्षा जर का झाली कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये तर डिस्क्वालिफाय होतात, आणि डिस्क्वालिफाय झालं तर अर्थातच मग मंत्री पण राहू शकत नाहीत। पूर्वी रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 55 खाली 8(4) खाली एक खास मंत्र्यांकरता तरतूद केलेली होती, ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे। त्यामुळे आत्ताचा कायदा असा आहे की 2 वर्षाची जर का शिक्षा झाली, सेशन्स कोर्टाने डिक्लेअर केलं, तर त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाय होतात। त्यामुळे आता फक्त त्याला हायकोर्टाकडे अपील केलं आणि हायकोर्टाने जर का त्याला तात्पुरता स्टे दिला तर त्यांची आमदारकी वाचू शकते आणि अर्थात मग मंत्री पण ते राहू शकतात। पण त्यातली फिलॉसॉफी जी ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जी लोक सेशन कोर्टात ज्यांनी क्रिमिनल म्हणून सिद्ध झालेत, 2 वर्षाची शिक्षा झाली आहे, त्यांनी कायदे करणं किंवा मंत्री म्हणून राहणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही। म्हणजे घटनेची आपली हीच फिलॉसॉफी आहे, कायद्याची पण हीच फिलॉसॉफी आहे। सर, जसं तुम्ही आता म्हणालात हायकोर्टात जर स्टे मिळाला तर त्यांची आमदारकी वाचू शकते, मात्र हायकोर्टाचा निर्णय जर वेगळा आला तर मात्र पुढची कारवाई कशी असेल, पुढे कायदा काय सांगतो? नाही, कायदा अत्यंत सोपा सांगतो। आता पूर्वी यांनी अत्यंत एफिशियंटली काम केलं। आता राहुल गांधी ज्यावेळी डेफॉमेशन केस खाली 2 वर्ष शिक्षा झाली, त्यांचं त्वरित डिस्क्वालिफाय केलं होतं, तेव्हा पुन्हा आपले ते राजकारणाचा खेळ चालूच राहणार आहे। आता हे सत्तेत असलेला पक्ष आहे आणि राहुल गांधी सत्तेत नव्हते, तेव्हा हा फरक पुन्हा पडतो।
मला असं वाटतं की इथे डिस्क्वालिफाय करणं, आधी बॉम्बे हायकोर्ट याला स्टे देईल असं मला वाटत नाहीये मुळात, पण समजा दिला तर मग ते वाचतील, पण अदरवाईज ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत. नक्कीच. धन्यवाद उल्हास बापटजी, तुम्ही टीव्ही 9शी बोललात त्यासाठी. आपल्यासोबत असीम सरोदेजी देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. असीम सरोदेजी, आपण पाहतोय एकीकडे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे जामिनासाठी, तर या प्रकरणात नेमकं तुम्ही कसं पाहता? विधिमंडळ सचिवालय एकीकडे प्रत येण्याची वाट पाहतोय, तर दुसरीकडे जामिनासाठी हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे. कायदा काय सांगतो, काय सांगा? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट जो आहे त्याच्या अनुसार कारवाई जर आपल्याला बघायची असेल तर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद हे त्वरित रद्द झालं पाहिजे आणि ते आमदारकीसाठी म्हणजे ते डिस्क्वालिफाय ठरतात. याच्यामध्ये लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही 2013 मध्ये केस झाली. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्टपणे सांगितलं होतं की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही लोकप्रतिनिधीला झाली तर तो व्यक्ती डिस्क्वालिफाय ठरतो, अपात्र ठरतो. खरं तर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपद ग्रहण केलं त्यावेळेस ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे होते, परंतु तरी सुद्धा त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं. आता वरिष्ठ कोर्टाने सुद्धा त्यांची शिक्षा कन्फर्म केलेली आहे. या कायद्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे की अपील जर केलं असेल तर अपील काळामध्ये स्टे द्या अशा पद्धतीची मागणी सुद्धा करता येत नाही. जर कोर्टाने खरोखर स्टे दिला आणि कोर्टाने सांगितलं की आम्हाला याच्यात बेसिक कायदेशीर त्रुटी आणि उणीव जाणवत आहे त्यामुळे आम्ही स्टे देतोय आणि मग ते मंत्रिपदावर किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कायम राहू शकतात. अदरवाईज आता माणिकराव कोकाटे हे अपात्र आहेत. मग आता मंत्रिमंडळात किंवा विधानसभेचं जे सचिवालय आहे हे जर म्हणत असतील की आमच्याकडे ऑर्डरची कॉपी यायची आणि आम्ही त्याची वाट बघतोय तर तो सुद्धा अत्यंत अनैतिक प्रकार आहे. बेकायदेशीरता वाढवण्याची ही जी प्रवृत्ती आहे तर त्यांनी लगेच फोन करायला पाहिजे, तिथल्या कोर्टाला विचारायला पाहिजे की आम्हाला कॉपी द्या, लगेच ती कॉपी मिळू शकते. कॉपी मिळाली नाही म्हणून मग आता आम्ही तोपर्यंत वाट पाहतो, हे उत्तर सुद्धा अनैतिकतेकडे नेणारं आहे. बेकायदेशीर कामं करणारे लोक मंत्रिपदावर बसणं आणि गुन्हेगारीचं अशा प्रकारे राजकीयकरण होणं हे अत्यंत वाईट आहे. धन्यवाद असीम सरोदेजी, तुम्ही टीव्ही 9शी बोललात त्यासाठी. तर सध्या हायकोर्टात जामिनासाठी कोकाटेंची याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. जर हायकोर्टाकडून स्टे देण्यात आला तर मात्र कोकाटे यांची आमदारकी वाचणार आहे, त्यांना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे.